नर्मदे हर. मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या भाग 3 मध्ये आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. रात्री लवकर झोपल्यामुळे पहाटेच जाग आली आणि 6 वाजेपर्यंत तर सगळ्या जणी रेडी झाल्या. चहा घेऊन आम्ही काही मैत्रिणी जरा फिरून येऊ म्हणून बाहेर पडलो. मस्त तासभर फिरून आम्ही आलो तर एक बाई दारातच उभ्या होत्या. ते हॉटेल त्यांचंच आहे हे नंतर कळलं. बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांकडे बघून त्या म्हणाल्या, ऐसा अच्छा नहीं लगता, जेंट्स लोग आते जाते रहते हैं, हमारे यहाँ ऐसे कपडे कोई बाहर नहीं सुखाता. ऐसे कपडे म्हणजे त्यांचा निर्देश दोघी तिघींनी वाळत घातलेल्या आतल्या कपड्यांकडे होता. मला गंमतच वाटली. तिथे घाटावर सर्रास उघड्यावर कपडे बदलले जातात. उन्हाचं दर्शन नाही, पुन्हा आज 300 किलोमीटरचा प्रवास आणि कपडे वाळणं आवश्यक होतं. मग हा एवढा आतल्या कपड्यांच्या बाबतीत टॅबू का असावा बरं? असो, आज आमचा मुक्काम शहादा इथे होता. 300 किलोमीटरचा प्रवास होता, पण वाटेत आम्ही अनेक ठिकाणी थांबणार होतो. नाश्ता आटोपून आम्ही निघालो. पहिलं ठिकाण होतं रावेरखेडी. ओंकारेश्वरपासून साधारण 50-1 किलोमीटरवर हे गाव आहे. रस्त्यात लाल मिरच्यांचे जणू गालीचे अंथरले आहेत असा भास व्हावा इतकं सुंदर दृश्य दिसत होतं. मध्येच हिरवाई, मध्येच लाल हिरव्या रंगाचं मिश्रण खूप अनोखं आणि नयनरम्य होतं. रावेरखेडी येथे पहिल्या बाजीरावांची समाधी आहे. अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात 2 जन्मांचं आयुष्य जगलेल्या आणि एकही लढाई न हरलेल्या या थोर योद्ध्याच्या समाधीस्थळी जाताच मन अगदी अभिमानाने भरून आलं. खरं तर हे स्थळ महाराष्ट्रासाठी दुर्लक्षित म्हणावं असं आहे. पण मध्य प्रदेशातले लोक मात्र आजही त्या स्थळाची आब राखून आहेत. अतिशय स्वच्छ आणि शांत परिसर. बाजूने शांतपणे वाहणारी नर्मदामाई. का कोण जाणे, पण त्या वातावरणात एक गांभीर्य जाणवतं, पावित्र्य जाणवतं. तिथली शांतता थेट पोचते. पुन्हा एकदा त्या वीर योद्ध्याच्या समाधीपुढे आपण नतमस्तक होतो. मनात मात्र कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी आठवत राहतात. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाटडफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझे बलिदान. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. बाजीरावांच्या समाधीवर फुलं वाहून पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. अर्थात त्या वास्तूत भरपूर फोटो काढून घ्यायचा मोह होतोच. त्यांच्यासोबत जोडलं गेल्याचं तेवढंच एक समाधान. पुढचा टप्पा असतो बकावा. येथे शिवलिंग तयार करण्याचं काम केलं जातं. आपल्या नामदेव महाराजांचे वंशज आहेत. त्यांची 4थी किंवा 5वी पिढी असावी. नर्मदा का हर कंकर शंकर असं इथं म्हणतात. त्याप्रमाणे खरंच नर्मदेमधले छोटे मोठे दगड आणून तासून त्यांना पॉलिश केलं जातं आणि त्यापासून वेगवेगळ्या आकारात शिवलिंग तयार केले जातात. हैदराबाद येथे तयार होणाऱ्या कोटिलिंग मंदिरासाठी येथूनच बाण जातात असं त्यांनी सांगितलं. अगदी अंगठ्या एवढ्या आकारापासून ते 15-20 फूट बाण लिंग तिथे पाहायला मिळाली. हे बाण तयार करतात तेव्हा निसर्गताच त्यातून वेगवेगळे आकार उमटतात. जसं ओम, गणपती, नाग, त्रिशूळ, गंधाचा आकार. हे खरंच खूप आश्चर्यकारक वाटलं. याला निसर्गाचा चमत्कार म्हणायचं की महादेवाची कृपा, ते मला समजलं नाही. मला वाटतं काही गोष्टी या आपल्या तर्काच्या पुढच्या असतात. आपल्या तर्काच्या पुढे जे शास्त्र असतं ते म्हणजेच हा परमेश्वर.
त्याला समजून घेण्याची आपली कुवत नसते. अजून एक, या एकाच गावात ही शिवलिंग तयार होतात. चौथी की पाचवी पिढी हे काम करतीये, पण नर्मदा मैयाची अविरत कृपा त्यांच्यावर आहे आणि हे कंकर तितक्याच प्रमाणात निघतात. कधीही खंड पडलेला नाही. तिथून बाण खरेदी करून आम्ही निघालो. सियाराम बाबांच्या आश्रमात गेलो. कोणी म्हणालं ते 105 वर्षांचे आहेत, कोणी म्हणतं 107. थोडक्यात त्यांचं नेमकं वय कोणाला माहिती नाही. एवढ्या कडाक्याच्या थंडीत फक्त लंगोट घालून ते बसलेले होते. तिथलं वैशिष्ट्य म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसाद दिला जातो आणि फक्त 10 रुपये स्वीकारले जातात. तुम्ही 100 रुपये जरी ठेवले तरी 90 रुपये तुम्हाला परत दिले जातात आणि आपल्या 10 रुपयांची किंमत आपल्याला तिथे कळते. तिथला परिसरही खूप सुंदर आहे. बाबांचं दर्शन घेऊन आलो तर गाडी पंक्चर आहे असं समजलं. 1 तास तरी सहज जाणार होता. थोडं उंचावर बाजेलाच दोर बांधून झोका तयार केलेला होता. तिथे खरं तर दोघे तिघे बसलेले होते, पण आम्ही बसू का थोडा वेळ अशी विनंती केली आणि त्यांनी हसतच परवानगी दिली. या एवढ्या मोठ्या बायकांना या झोक्याची काय गंमत वाटते असं वाटून त्यांनाही हसायला येत होतं. काही अनुभव हे कितीही पैसे दिले तरी विकत मिळत नाहीत. असा एक अनुभव आम्ही आमच्या अनुभवाच्या झोळीत टाकला. मैया झोळी भरतच होती आणि सगळ्या जणी वय विसरून गात होत्या, बागडत होत्या. गाडी आली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. पण मला असं वाटतं की मैयाने हे अनुभव दिल्यामुळे आपलं लहानपण काही क्षण का होईना आपण त्या क्षणी अनुभवतो आणि काय काय आपल्या हातातून निसटून चाललंय याची जाणीव मैया आपल्याला देत असते. लेपाई येथे भारती ठाकूर यांच्या आश्रमाला भेट देणार होतो. भारती ठाकूर यांच्याबद्दल आधीही वाचलेलं होतंच, त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर होता आणि कुतूहलही होतं. नर्मदालय हा तो आश्रम. आता आत जाताच समोरच भारतीताई बसलेल्या होत्या. नर्मदा परिक्रमेविषयी ज्यांना माहिती आहे, ज्यांनी वाचन केलेलं आहे, त्यांना शूलपाणीच्या जंगलाविषयी माहिती आहे. या जंगलात जे आदिवासी राहतात ते विकासापासून खूप दूर होते. परिस्थिती बदलली असली तरी अजूनही ते मागेच आहेत. भारती ठाकूर या नाशिकच्या. मग त्या इथे काय करतात हा प्रश्न साहजिकच पडतो. त्यांच्याविषयी माहिती दिली गेली ती अशी: 2005 साली पायी परिक्रमा करत असताना एके ठिकाणी त्यांना गॅस्ट्रो झाल्यामुळे 4-8 दिवस थांबावं लागलं. तेव्हा त्या घरातील 8वीच्या मुलांनाही लिहिता वाचता येत नाही हे बघून त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी अजून चौकशी केली असता आदिवासी मुलं तर शिक्षणापासूनच वंचित आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी नाशिकमधली नोकरी सोडली आणि या भागातील मुलांसाठी शाळा सुरू केली. सध्या शूलपाणी भागातील 80 आदिवासी मुलं निवासी आहेत. 20 मुलीही आहेत, पण त्या निवासी नाहीत. अभ्यासाबरोबर व्यावसायिक शिक्षण सुद्धा त्यांना दिलं जातं. भारतीताईंबरोबर आम्ही प्रश्न उत्तरही केली. अतिशय साधेपणाने त्यांनी उत्तरं दिली. आपण फार काही करतोय ही भावना यत्किंचितही जाणवत नव्हती. घरातून विरोध झाला नाही का या प्रश्नाला भावा बहिणींची लग्न झाली होती, आई वडील पुढच्या प्रवासाला गेले होते आणि माझं असं कोणी नव्हतंच, इतकं प्रामाणिक उत्तर त्यांनी दिलं. तेव्हा जाणवलं की अशी व्यक्ती हा परमेश्वरी अंश असणारे असतात. त्याशिवाय का नर्मदा मैयाने त्यांची निवड केली होती? भारती ठाकूर यांची माहिती सांगण्यासाठी एक बाई आल्या. त्यांना पाहून आमची एक मैत्रीण शुभदाताई, "अरे मावशी, तू इथे कशी?" असं म्हणाली आणि मावशी भाच्यांची भेट जवळपास 2 वर्षांनी होत आहे हे आम्हाला जाणवलं. गेल्या वर्षी शुभदाताईच्या आणि सुजाताताईच्या आईचं निधन झालं. आईच्या बाबतीत प्रत्येकच जण हळवा असतो, त्या दोघी होत्या. त्यामुळे मावशीची भेट झाली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांच्याबरोबर आमच्याही. आजचं जेवण आश्रमातच होतं. आज विनया दुपारी इथे यायच्या आधी म्हणाली, "आज ना मला गुलाबजाम खावासा वाटतोय." माझी चुलत बहीण आहे ती. मी तिला चांगलं ओळखते. खाण्यापिण्याच्या बाबतीत ती काही फारशी दर्दी नाही आहे आणि मला नवल वाटलं की हिला आज अचानक असा गुलाबजाम का खावासा वाटतोय.
तिलाही नवलच वाटलं. या सगळ्या प्रवासात बरं कुठेही काहीही खाण्यापिण्याचा गुलाबजामचा विषय निघाला नव्हता. मग तरीही तिला तो का खावासा वाटतोय? आम्ही तिची गंमत करत होतो. अगदी ताटावर बसल्यावर पण तिची गंमत चालू होती. हसणं, मस्करी, चेष्टा चालू होती. आम्ही हसत होतो आणि तिला विचारलं की काय मग आज गुलाबजाम खायचा का? आणि बंडू जो आमचा मदतनीस मुलगा होता त्याने गुलाबजामच्या वाट्या आणून ठेवल्या. आम्हाला सगळ्यांनाच शॉक बसला. विनयाच्या डोळ्यात तर पाणी आलं. तिला त्यावेळी काय वाटलं हे मी खरंच सांगू नाही शकणार, पण मी समजू शकते. वयाच्या या टप्प्यावर म्हणजे 50शीला आल्यानंतर, 50शी क्रॉस केल्यानंतर या अशा गोष्टींचे हट्ट करणं वगैरे मागे पडलेलं असतं. ती निरागसताही राहिलेली नसते आणि आपण असा हट्ट किंवा अशी इच्छा आपल्या आईजवळ व्यक्त करू शकतो. पण विनयाची आई म्हणजे माझी काकू आम्हाला सोडून गेली त्यालाही बरीच वर्ष झालेली होती. आज नर्मदा मैयाने तिचा हा निरागस हट्ट अगदी प्रेमाने पुरवला. आज तिला मैया का म्हणतात याचं थोडं तरी आकलन झालेलं होतं. अजून बरंच काही व्हायचं होतं. पाय निघाले तरी मन तिथे रेंगाळत होतं. निघता निघता 4 वाजून गेले होते. भारतीताईंच्या अनुभवांचं भारावलेपण, विनया, शुभदाताई, सुजाता यांची झालेली अल्पशी का होईना पण मायेची भेट याचं हळवेपण, सुग्रास जेवणाने आलेली तृप्तता घेऊन आम्ही निघालो. गाडीत भीमरूपी रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम श्लोक म्हणत होतो. शहादा मुक्कामे पोचून नर्मदा मैयाची आरती केली. रात्री जेवताना दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम समजून घेतला. अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला होता. पण उद्या पुन्हा नवीन अनुभव आम्हाला येणार होते आणि आमची अनुभवांची झोळी माय अगदी खच्चून भरणार होती. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका. नर्मदे हर.